मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे। अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी मत्स्य विभागाने 23 जानेवारीपर्यंतची मुदत दिली। त्यानंतर निलेश राणे यांनी आता 3 दिवसांची मुदत वाढवून मागितली आहे। त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अवैध बांधकाम पाडण्यात आली आहे। या कारवाईमुळे आपण जर बघितलं तर 2 दिवस मिरकडवाडा या बंदरातील मासे विक्री बंद राहणार आहे। मोहीम जी आहे ती संपूर्ण जोपर्यंत इथली अतिक्रमणं काढली जाणार नाहीत तोपर्यंत ती चालू राहील आणि इथं जी काही अनधिकृत बांधकाम आहेत इथे कुठल्या प्रकारचा कुणीही कुठल्या प्रकारची कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये याबाबतली सर्व दक्षता घेतलेली आहे। व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत। आमचे स्वतःचे 2 ड्रोन कॅमेरे आहेत। त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा 2 ड्रोन कॅमेरे परिस्थितीत वॉच ठेवून त्या ठिकाणी कारवाई करत आहेत आणि मला वाटतं उद्यापर्यंत ही मोहीम पूर्ण होईल आणि हा परिसर पूर्णपणे क्लिअर होईल। आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे। जवळपास 319 अनधिकृत बांधकामं होती। त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या। सदरच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जवळपास 70-75% बांधकामं ही निष्कासित झालेली आहेत। उर्वरित 20 ते 25% बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेब्रिज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची संध्याकाळी कारवाई संपेल। धन्यवाद।